त्याबद्दलच एक मोठी बातमी समोर येते। भारतानं तुर्कीला दणका दिलेला आहे। भारतीय विमानतळांच्या सुरक्षेतून तुर्कीला वगळलेला आहे। देशातून 9 विमानतळांवर सुविधा तुर्की पुरवत होती, मात्र आता ही सर्व सुरक्षा व्यवस्था काढण्यात आलेली आहे। पाकला मदत केल्यानं तुर्कीचा पत्ता कट झालेला आहे आणि देशातील 9 विमानतळावर तुर्कीची सुविधा होती, मात्र ही सर्व सुविधा काढण्यात आलेली आहे। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्कीनं पाकला मदत केली होती आणि त्यानंतर आता भारतानं तुर्कीला हा मोठा दणका दिलाय। भारतीय विमानतळांच्या सुरक्षेतून तुर्कीला वगळलेला आहे। याआधी व्यापाऱ्यांनी सुद्धा तुर्कीला दणका दिलेला आहे। नेमका कसा दणका दिलाय पाहूया। 2008 पासून तुर्कीच्या सेल्बी कंपनीला कंत्राट दिलं होतं, सुरक्षेचं हे कंत्राट होतं। T1 T2 ची निर्मिती सेलेबी कंपनीकडूनच केली जात होती। मुंबई विमानतळावर 70% ग्राउंड हँडलिंग ही तुर्कीकडे होती। पॅसेंजर हँडलिंग तसंच रॅम्प ऑपरेशन कार्गो कंत्राट हे सुद्धा तुर्कीला दिलं गेलं होतं। पोस्टल सेवेचंही सेलेबी कंपनीचं कंत्राट हे रद्द केलं गेलंय। तर तुर्कीला भारतानं हा मोठा दणका दिलेला आहे। तुर्कीचं कंत्राट रद्द केलेलं आहे। विमानतळावर तुर्कीकडून सुरक्षा पुरवली जात होती, मात्र आता हे सर्व कंत्राट भारतानं रद्द केलंय। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की पाकच्या बाजूने उभा राहिला होता आणि त्यातच तुर्कीकडून आपल्या देशामध्ये भारतामध्ये सुविधा या दिल्या जात होता, त्या मात्र आता भारताकडून बंद केल्या गेल्या आहेत। भारतीय विमानतळाच्या सुरक्षेतून तुर्कीला वगळलेला आहे। देशातील 9 विमानतळावर तुर्कीकडून सुरक्षा पुरवली जात होती, आता ही काढून घेतलेली आहे। याआधीच व्यापाऱ्यांनी सुद्धा तुर्कीला दणका दिलेला आहे। तुर्कीय सफरचंदाला आपल्या देशात बंदी घातली आहे। तुर्कीचं सफरचंद देशात विकू दिलं जाणार नाही अशी भूमिका ही व्यापाऱ्यांनी घेतलेली आहे आणि त्यानंतर आता भारतानं सुद्धा तुर्कीच्या विरोधामध्ये भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे। 2008 पासून तुर्कीच्या सेल्बी या कंपनीला कंत्राट दिलं होतं, मात्र हे कंत्राट आता काढून घेतलं गेलंय। या संदर्भात विश्लेषण समजून घेऊयात। लष्करी निवृत्त अधिकारी आपल्या सोबत अभय पटवर्धनजी जोडलेले आहेत। अभयजी, तुर्कीला एका मागोमाग एक आता भारताकडून दणके दिले जात आहेत। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्कीनं पाकच्या बाजूने ते उभं राहिलं होतं, त्यानंतर आता व्यापाऱ्याने दणका दिलेला आहे आणि दुसरा आता दणका भारतीय विमानतळाच्या सुरक्षेतून सुद्धा त्यांना बाहेर काढून टाकलाय। भारताने अगदी बरोबर ऍक्शन घेतलेली आहे, घ्यायला पाहिजे होती, कारण तुर्कीने आपल्या विरुद्ध पाकिस्तानला मदत केलेली आहे। पहिल्यांदा म्हणजे त्यांनी त्यांच्या पाकिस्तानला जवळपास 350-400 त्यांचे ड्रोन्स दिलेले आहेत। त्या ड्रोन्सने आपल्यावर हल्ला केला आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण त्यांना पॉइंट आउट केलं तेव्हा त्यांनी आपल्याला सांगितलं की हे आम्ही विकतो आहे म्हणून। पण विकायचं म्हणजे मित्र राष्ट्राला धोका पोहोचेल असं विकणं म्हणजे एक प्रकारे युद्ध पुकारणं आहे। तर यावेळेला जे सरकारने धोरण घेतलेलं आहे की आमच्या शत्रूचा शत्रू हा आमचा शत्रू, शत्रूचा मित्र हा आमचा शत्रू, हे जे धोरण घेतलेलं आहे त्याप्रमाणे आपल्या इथनं तिथे लोक जायला म्हणजे पर्यटक जायला जवळपास 80,000 लोकांनी आपल्या सहली कॅन्सल केलेल्या आहेत आणि आपल्या इथे 9 एअरपोर्टवर त्यांची जी सुरक्षा व्यवस्था होती ती सुद्धा आपण तो कॉन्ट्रॅक्ट रद्द केलेला आहे। यावरून तरी तुर्कीला आता धडा मिळाला आहे की भारताशी जास्त पंगा घेणं बरोबर नाही आहे। जी अभयजी, तुर्कीची आपण अजून कशा प्रकारे गोची करू शकतो, कोंडी करू शकतो, ज्याचा तुर्कीला आणखीन त्रास होईल किंवा त्यांना फटका बसेल? नाही, त्यांना फटके 2 याच्यानी बसणार आहेत। एक म्हणजे त्यांचं जे ऍपलचं आपल्याकडे येतं, सफरचंद येतात, ती सगळी सफरचंदाची आयात जी आहे ती कॅन्सल करायला पाहिजे। हा त्यांना जबरदस्त फटका बसेल आहे। जवळपास 800 करोड रुपयांची त्यांच्याकडनं आपल्याकडे दरवर्षी ऍपल्स येतात दर 6 महिन्यामध्ये, तर ती करायला पाहिजे। आपले जे पर्यटक जातात आहेत ते बंद करायला पाहिजे। हे तर आपण त्यांच्याकडनं काढून घेतलेलंच आहे, पण त्यांना आपल्या याचा थोडा जरी धक्का बसला तरी चांगला आहे, कारण शेवटी अमेरिका आपल्या साईडनी आहे आणि
तुर्की हा नाटोमध्ये आहे, त्याच्यामुळे एक काहीतरी कुठेतरी असं होईल आहे की तुर्कीहून दबाव येईल की पाकिस्तानला मदत देणं बंद करा जी भारताच्या अगेन्स्ट. जी अभयजी, आता यापुढे तरी तुर्की भारताविरुद्ध कुठलीही भूमिका घेताना 10 वेळा विचार करेल? जर त्याला स्वतःच्या फायनान्सची काळजी असेल आहे, हम्म, आर्थिक परिस्थितीची काळजी असेल तर नक्कीच विचार करेल. कारण बाबा 15,000 कोटी रुपयांचं त्याचं नुकसान झालेलं आहे. हम्म, आता तेवढं नुकसान तो झेलू शकेल आहे, पण किती दिवस झेलणार आहे? शेवटी आपली बाजारपेठ जगामध्ये सगळ्यात मोठी आहे आणि त्या बाजारपेठेला सोडायला कोणी तयार नसतं. त्यामुळे आज ना उद्या तुर्की हा लाईनवर येईलच यात मला शंका नाही आहे. जी अभयजी, धन्यवाद केलेल्या या विश्लेषणाबद्दल.